युद्ध जिंकण्यासाठी आणि शत्रूचा कोथळा बाहेर काढण्यासाठी तीक्ष्ण तलवार लागते. पण जिंकलेलं राज्य, ती रयत आणि तो भगवा अभिमानाने टिकवून ठेवण्यासाठी लागते ती एक परिपूर्ण शासन व्यवस्था. मित्रांनो, इतिहास साक्षी आहे की जगात अनेक महान योद्धे होऊन गेले, ज्यांनी मोठी राज्य जिंकली, पण त्यांच्या मृत्यूनंतर ती राज्ये पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. मग असं काय होतं आपल्या शिवछत्रपतींच्या स्वराज्यात की महाराजांच्या पश्चातही औरंगजेबासारखा बलाढ्य बादशाह तब्बल 27 वर्षे महाराष्ट्राच्या मातीत लढूनही हे स्वराज्य संपवू शकला नाही? याचं उत्तर दडलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट दूरदृष्टीत आणि त्यांनी निर्माण केलेल्या एका अभेद्य प्रशासकीय यंत्रणेत, ज्याला जग अष्टप्रधान मंडळ म्हणून ओळखतं. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाच्या पानांतून अशी एक गोष्ट उलगडणार आहोत, जी आजच्या IIM आणि हार्वर्डसारख्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्सलाही अचंबित करते. आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ म्हणजे नक्की काय आणि आधुनिक भारताच्या लोकशाहीची पाळेमुळे शिवरायांनी 350 वर्षांपूर्वी कशी रोवली होती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला एका योद्ध्यासोबतच एका उत्कृष्ट व्यवस्थापकाचे दर्शन घडणार आहे. मित्रांनो, जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा राज्य छोटं होतं, पण जसजसा स्वराज्याचा विस्तार होऊ लागला तसतशी गावे, किल्ले आणि रयतेची संख्या वाढू लागली. या रयतेला न्याय हवा होता, शेतीला संरक्षण हवे होते, राज्याला महसूल हवा होता आणि शत्रूवर नजर ठेवणारी एक यंत्रणा हवी होती. महाराजांना हे पक्के ठाऊक होते की एका व्यक्तीवर सर्व राज्याचा भार टाकणे योग्य नाही. त्यामुळे 6 जून 1674 रोजी जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा त्यांनी एका अधिकृत आणि कायदेशीर मंत्रिमंडळाची स्थापना केली. तुम्हाला माहिती आहे का, अष्टप्रधान म्हणजे नक्की काय? अष्ट म्हणजे 8 आणि प्रधान म्हणजे मंत्री. सोप्या भाषेत सांगायचे तर स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी शिवाजी महाराजांनी नेमलेले 8 अत्यंत हुशार, निष्ठावान आणि कर्तबगार मंत्र्यांचे मंडळ म्हणजे अष्टप्रधान मंडळ. हे मंत्री थेट महाराजांना जबाबदार असत. महाराजांनी या मंडळाची निर्मिती का केली? कारण त्यांना हुकुमशाही नको होती. त्यांना एक असं राज्य हवं होतं जिथे सत्तेचे विकेंद्रीकरण असेल. आजच्या भाषेत सांगायचे तर जसे देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री असतात, तशीच ही व्यवस्था होती. चला तर मग या 8 खांबांची म्हणजेच 8 मंत्र्यांची आणि त्यांच्या कामांची सविस्तर ओळख करून घेऊया. 1. पेशवा म्हणजे मुख्य प्रधान. सगळ्यात पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पद म्हणजे पेशवा किंवा मुख्य प्रधान. आजच्या काळात आपण ज्याला प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान म्हणतो, तेच हे पद. महाराजांच्या गैरहजेरीत राज्याचा संपूर्ण कारभार पाहणे, इतर सर्व मंत्र्यांच्या कामांवर लक्ष ठेवणे आणि रयतेच्या कल्याणाची काळजी घेणे हे पेशव्यांचे मुख्य काम होते. राज्याच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये पेशव्यांचा शब्द अत्यंत महत्त्वाचा असायचा. आणि स्वराज्याचे पहिले मुख्य प्रधान होण्याचा मान मिळाला तो अत्यंत निष्ठावान अशा मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना. मोरोपंत हे केवळ प्रशासक नव्हते, तर प्रतापगडाच्या युद्धात आणि सुरतेच्या मोहिमेत त्यांनी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून तलवारही गाजवली होती. दुसरे पद होते अमात्य म्हणजे मजुमदार. कोणत्याही राज्याचा कणा असतो तो राज्याचा खजिना. अमात्य हे स्वराज्याचे अर्थमंत्री किंवा फायनान्स मिनिस्टर होते. स्वराज्यात कुठून किती महसूल म्हणजे रेव्हेन्यू आला, किती खर्च झाला, राज्याचा खजिना कसा वाढवायचा याचा सर्व हिशोब ठेवण्याची जबाबदारी अमात्यांवर होती. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचे पहिले अमात्य म्हणून रामचंद्र नीळकंठ बावडेकर म्हणजे रामचंद्रपंत अमात्य यांची नेमणूक करण्यात आली. पैशांच्या बाबतीत शिवरायांची शिस्त अत्यंत कडक होती आणि हाच कारभार अमात्य अत्यंत चोखपणे पार पाडत असत. तिसरे महत्त्वाचे पद म्हणजे सचिव म्हणजे सुरनीस. आजच्या काळातील चीफ सेक्रेटरी किंवा पत्रव्यवहार मंत्री असे आपण याला म्हणू शकतो. त्या काळी राज्याचे सर्व अधिकृत आदेश, फरमान आणि पत्रव्यवहार तयार करण्याचे काम सचिव करत असत. महाराजांनी दिलेला आदेश योग्य भाषेत आणि अचूकपणे कागदावर उतरवणे हे कौशल्याचे काम होते. याशिवाय महाराजांच्या पत्रांवर लक्ष ठेवणे आणि परगण्यांचे हिशोब तपासणे हे त्यांचे काम होते. स्वराज्याचे पहिले सचिव होते अण्णाजी दत्तो.
अण्णाजी दत्तो यांनी स्वराज्याची जी जमीन मोजणी आणि महसूल व्यवस्था तयार केली ती आजच्या काळातही अभ्यासली जाते. चौथे पद होते मंत्री किंवा वाकणीस. हे पद आजच्या राज्याच्या होम मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री किंवा गुप्तचर प्रमुखासारखे होते. महाराजांची दैनंदिन कामे, त्यांच्या भेटीगाठी, दरबारातील नोंदी ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुप्तहेरांकडून आलेल्या बातम्या थेट महाराजांपर्यंत पोहोचवणे हे वाकणीसांचे काम होते. स्वराज्याचे पहिले वाकणीस होते दत्ताजी त्र्यंबक वाकणीस. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी नुसती पदे वाटली नाहीत, तर प्रत्येकाला त्यांच्या गुणवत्तेनुसार जबाबदारी दिली होती. चला पुढच्या पदांकडे वळूया. पाचवे पद म्हणजे सेनापती म्हणजे सरनौबत. आजच्या भाषेत सांगायचे तर कमांडर इन चीफ. स्वराज्याच्या सैन्याचे नेतृत्व करणे, सैनिकांची भरती करणे, त्यांच्या शस्त्र आणि अन्नाची सोय करणे आणि युद्धभूमीवर प्रत्यक्ष सैन्याला मार्गदर्शन करणे हे सेनापतीचे काम होते. स्वराज्याचा सेनापती म्हणजे वाऱ्याच्या वेगाने शत्रूवर तुटून पडणारा योद्धा. राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचे सेनापती होते शूरवीर हंबीरराव मोहिते. हंबीरराव म्हणजे स्वराज्याची धडकती तोफ. त्यांच्या नेतृत्वाने स्वराज्याच्या सीमा अनेक पटींनी विस्तारल्या. सहावे पद होते सुमंत म्हणजे डबीर. आजचे फॉरेन मिनिस्टर किंवा परराष्ट्रमंत्री. शेजारील राज्यांशी कसे संबंध ठेवायचे, परकीय शत्रूंशी तह कधी करायचा, त्यांच्या दरबारात आपले वकील पाठवणे आणि तिथल्या बातम्या काढणे हे अत्यंत मुत्सद्दीगिरीचे काम सुमंत करत असत. स्वराज्य भौकी मुघल, आदिलशहा, कुतुबशहा, इंग्रज, पोर्तुगीज असे अनेक शत्रू होते, त्यामुळे हे पद अत्यंत महत्त्वाचे होते. स्वराज्याचे पहिले सुमंत होते रामचंद्र त्र्यंबक डबीर. सातवे पद होते न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस. शिवरायांच्या राज्यात रयतेला न्याय हा वेळेवर आणि निपक्षपातीपणे मिळालाच पाहिजे हा महाराजांचा कटाक्ष होता. दिवाणी आणि फौजदारी खटल्यांचा निवाडा करणे, हिंदू धर्मशास्त्रानुसार न्यायदान करणे हे न्यायाधीशाचे काम होते. स्वराज्याचे पहिले न्यायाधीश होते निराजी रावजी. न्यायदानासाठी महाराजांनी कोणालाही कधीही झुकते माप दिले नाही, मग तो आपला असो वा परका. आणि आठवे पद होते पंडितराव. हे पद राज्याच्या धार्मिक व्यवहारांचे मंत्री किंवा हाय प्रीस्ट म्हणून ओळखले जाई. राज्यातील धार्मिक कार्ये, दानधर्म, विद्वानांचा सन्मान करणे आणि समाजाचे नैतिक आचरण शुद्ध ठेवण्यासाठी हे पद होते. स्वराज्याचे पहिले पंडितराव होते रघुनाथराव पंडितराव. मित्रांनो, तुम्ही ही 8 पदे ऐकलीत, पण ह्या अष्टप्रधान मंडळाची खरी महानता कशात होती माहितीये? पहिली गोष्ट गुणवत्ता. महाराजांनी कधीही कोणाला त्याच्या जातीवरून किंवा ओळखीवरून पद दिले नाही. ज्याच्या मनगटात ताकद आणि डोक्यात बुद्धी त्यालाच पद मिळाले. दुसरी सर्वात मोठी गोष्ट वतनदारीला नकार. त्या काळी एक पद्धत होती, जर वडिलांकडे एखादे पद असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर ते पद मुलाला मिळायचे. पण शिवरायांनी हा नियम कडकडीत मोडून काढला. अष्टप्रधान मंडळातील कोणतीही पदे वंशपरंपरेने चालणार नाहीत असा महाराजांचा सक्त आदेश होता. आजच्या लोकशाहीतही आपण हीच पद्धत वापरतो. जो कर्तबगार तोच पदाचा हक्कदार. तिसरी गोष्ट, मंत्र्यांना गरज पडल्यास युद्धभूमीवर हातात तलवार घेऊन लढावं लागायचं. म्हणजे फक्त खुर्चीवर बसून आदेश देणारे मंत्री महाराजांना अपेक्षित नव्हते, तर रयतेसाठी रणांगणात रक्त सांडणारे मंत्री त्यांना हवे होते. आज आपण मॉडर्न मॅनेजमेंट, डेलिगेशन ऑफ वर्क आणि चेक्स अँड बॅलन्सेस असे भारी इंग्रजी शब्द वापरतो, पण 350 वर्षांपूर्वी एका भारतीय राजाने सह्याद्रीच्या कुशीत ही आधुनिक शासन व्यवस्था प्रत्यक्ष अंमलात आणून दाखवली होती. ही महाराजांची अफाट दूरदृष्टी होती. मित्रांनो, अष्टप्रधान मंडळ म्हणजे फक्त 8 लोकांची कमिटी नव्हती. ती रयतेच्या कल्याणासाठी धडधडणारी स्वराज्याची 8 हृदये होती. छत्रपती शिवाजी महाराज हे एकटेच सर्व निर्णय घेऊ शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी माणसांना जोडले, त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि सामान्य मावळ्यांमधून असामान्य नेतृत्व घडवले. म्हणूनच शिवराय गेल्यानंतरही हे स्वराज्य टिकले, वाढले आणि पुढे अटकेपार झेंडे फडकवत राहिले. आजच्या जगात जिथे भ्रष्टाचाराची आणि सत्तेच्या लालसेची अनेक उदाहरणं आपण पाहतो, तिथे शिवरायांचे हे अष्टप्रधान मंडळ आपल्याला एक मोठा धडा देते. प्रशासनात शिस्त, कामाची विभागणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रयतेबद्दलची निष्ठा असली तर एक आदर्श रामराज्य कसं उभं राहू शकतं हे महाराजांनी जगाला दाखवून दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धे नव्हते, तर ते जगातील सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरू आणि प्रशासक होते.
हा इतिहास, हा वारसा फक्त पुस्तकांपुरता मर्यादित राहू नये, तो आपल्या नसांनसात भिनला पाहिजे. जर तुम्हाला शिवरायांच्या या प्रशासकीय बुद्धिमत्तेचा अभिमान वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठमोळ्या बांधवांपर्यंत शेअर नक्की करा. कमेंट्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि अशाच अंगावर काटा आणणाऱ्या आणि प्रेरणादायी ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रोमहर्षक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.